हेलो डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. सो आज आपण बघूया 5th स्टँडर्डचं इंग्लिश आणि चॅप्टर नेम आहे द लिजेंड ऑफ मॅरेथॉन. The marathon is a sporting event. It is a running race of about 42 kilometers. The word marathon also means a task or event that lasts a long time and requires a lot of effort and patience. I hope marathon हा वर्ड मुलांना तुम्ही याच्या आधी पण ऐकलं असेल. मोस्टली सिटीजमध्ये कंट्रीजमध्ये मॅरेथॉन आता अरेंज केलं जातं, ज्याच्यामध्ये खूप लोक पार्टिसिपेट करतात. ही एक रनिंग रेस असते. सो इथे सांगितलेलं आहे की हे नियर अबाउट 42 किलोमीटर्सची रनिंग रेस असते, ज्याच्यामध्ये आपण पार्टिसिपेट करू शकतो. सो मॅरेथॉनचं मिनिंग काय आहे? एक असा टास्क किंवा असा इव्हेंट ज्याच्यामध्ये जे आपल्याला पूर्ण करायला खूप जास्त एफर्ट घ्यावं लागते, खूप जास्त पेशन्स रिक्वायर्स आहे. पेशन्स म्हणजे काय? खूप जास्त संयम ठेवून आपल्याला तिथे धावावं लागतं. The first marathon race was organized at the time of the first Olympic Games which were held in Greece. इथे सांगितलेलं आहे की फर्स्ट मॅरेथॉन कुठे ऑर्गनाईज केलं गेलं होतं? जेव्हा ग्रीस या देशामध्ये ऑलिम्पिक गेम्स झाले होते त्यावेळेस मॅरेथॉन हे काय केलं होतं? ऑर्गनाईज करण्यात आलं होतं. द मॅरेथॉन वॉज स्टार्टेड इन द मेमरी ऑफ अ लेजेंडरी ग्रीक हिरो फिडिपाइड्स. मॅरेथॉन हे ज्यांच्या स्मरणार्थ, ज्यांच्या स्मृतीसाठी घेतलं जातं त्याचं नाव आहे, त्या हिरोचं नाव आहे फिडिपाइड्स. त्याची स्टोरी आपण पुढे बघणार आहोत. हू हॅड कॅरीड अन इम्पॉर्टंट मेसेज फ्रॉम द बॅटल ऑफ मॅरेथॉन टू ॲथेन्स. फिडिपाइड्सनी काय केलं होतं? मॅरेथॉन टू ॲथेन्सला या दोन देशांमध्ये किंवा या दोन गावांमध्ये, सिटीजमध्ये एक मेसेज पोहोचवलेला होता मॅरेथॉन टू ॲथेन्समध्ये. तो कुठला मेसेज होता हे सगळं आपण या पुढच्या स्टोरीमध्ये बघणार आहोत. Who had carried an important message from the Battle of Marathon to Athens. Given below is the story of his famous run from Marathon to Athens. We do not know whether the story is historical accurate, but it has inspired many generations of sportsmen. इथं सांगितलेलं आहे की गिवन स्टोरी डोंट नो इट इज हिस्टोरिकल ॲक्युरेट आहे किंवा नाही, बट ही जी स्टोरी आहे भरपूर लोकांना काय करत असते? इन्स्पायर करत असते. म्हणून ही स्टोरी तुम्हाला स्टडीसाठी दिलेली आहे. About 2500 years ago, Persia was a mighty kingdom. Their large army had landed in the bay near the town of Marathon. Their target was Athens. बघा इथं काय सांगितलेलं आहे की 2000 वर्षापूर्वी, 2500 वर्षापूर्वी एक असं राज्य होतं ज्या राज्याचं नाव होतं पर्शिया. अँड इट वॉज अ व्हेरी पॉवरफुल kingdom. So their large army had landed in the bay near the town of Marathon. त्यांची जी आर्मी होती ते मॅरेथॉन हे जे स्टेट होतं तिथे ते काय झाले होते? पोहोचले होते. आणि त्यांचं टार्गेट काय होता? ॲथेन्स, अ सिटी स्टेट इन ग्रीस. सिटी स्टेट म्हणजे काय? एक फ्रीडम असा राज्य, ग्रीसमधलं एक फ्रीडम असा राज्य ॲथेन्स हे होतं. आणि त्यांचं टार्गेट काय होतं की त्यांना ॲथेन्स हे राज्य मिळवून घ्यायचं होतं. त्याच्यावर त्यांना त्यांचा ताबा पाहिजे होता. म्हणून पर्शिया हे राज्य कुठे आले होते? मॅरेथॉनजवळ आले होते, मॅरेथॉनच्या खाडीजवळ आले होते. बे नियर द टाऊन म्हणजे मॅरेथॉनजवळ समुद्र होता, तर तिथे ते पोचलेले होते. Athens had a small army compared to the Persian one, but the Athenian soldiers were very brave. ते काय सांगितलेलं आहे की पर्शियाचं जे राज्य होतं ते खूप जास्त पॉवरफुल होतं. इट वॉज अ मायटी किंगडम कम्पेअर टू ॲथेन्सचे जे होते ते सैन्य काय होते? कम्पेअर केलं तर कमी होतं. त्यांचं राज्य जे होतं ते छोटं होतं, त्यामुळे तिथे सैन्यांची संख्या पण काय होती? कमी होती. बट तिथले जे सैन्य होते, तिथले जे आर्मी होती ती काय होती? तेवढीच ब्रेव होती. But the Athenian soldiers were very brave. They had faced the Persian before, but they needed help from other Greek kingdoms now. म्हणजे याच्या आधी पण त्यांनी पर्शियनला फाईट दिली होती. म्हणजे पर्शियनचं सारखी नजर कोणावर होती? ॲथेन्सवर होती. पण दिस टाईम त्यांना काय, कोणाची गरज होती? त्यांना दुसऱ्या किंगडमची गरज लागणार होती, मदत घेणार होते ते. They decided to send a special messenger to neighboring kingdom of Sparta. His name was Philippides. बघा, त्यांनी ठरवलं, ॲथेन्सचा जो राजा होता त्यांनी ठरवलं की आपण याच्यासाठी कुठल्या तरी जवळच्या किंगडमची, जवळचं जो राज्य असेल तिथली काय घेऊया? मदत घेऊया. म्हणून त्यांनी काय केलं? त्यांचं जवळचं नेबरिंग किंगडम कोणता होता? स्पार्टा.
हिज नेम वॉज फिडिपाइड्स. आणि तिथे मेसेज पोहोचवण्यासाठी त्यांनी ज्या व्यक्तीची निवड केली होती त्याचं नाव होतं फिडिपाइड्स. फिडिपाइड्स वॉज अ यंग मॅन हू सर्व्ड ॲज अ डे लाँग रनर. डे लाँग रनर म्हणजे काय? मेसेंजर. आत्ता आपण कुणाला आपल्याला मेसेज पोहोचवायचं असेल किंवा काही मेसेज द्यायचं असेल तर आपण डायरेक्टली कॉल करतो. त्याच्या आधी आपण लेटर पाठवायचो. आता आपण फोनवरच त्याला मेसेज देत असतो. बट ही गोष्ट कधीची आहे? 2,500 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणून त्यावेळेस कुठल्याही पद्धतीचे फोन्स हे सगळ्या गोष्टी नव्हत्या. तर अशा पद्धतीने मेसेंजर काम करायचे. तर फिडिपाइड्ससुद्धा काय होता? डे लाँग रनर होता. तो मेसेंजर पोचवायचा, मेसेज पोचवायचा. So Phidippus was a young man who served as a day-long runner. He ran to Sparta like the wind. तो स्पार्टाला धावत गेला, जसं की हवा कशी वाहते, वारा कसा वाहतो त्याप्रमाणे वाऱ्याच्या प्रमाणे तो धावत तिथे गेला. ही कवर्ड द डिस्टन्स ऑफ नियरली 100 किलोमीटर्स. त्याने तिथे पोहोचण्यासाठी नियर 100 किलोमीटर्स त्याला काय करावं लागले? कवर करावे लागले, ते पण एका दिवसामध्ये. बट अलास द पीपल ऑफ स्पार्टा वर बिझी विथ सम सेरेमनीज. दे डिड नॉट वॉन्ट टू जॉईन द बॅटल इमिजिएटली. ते काय सांगितलेलं आहे की स्पार्टा या देशामध्ये काय चालू होतं? काहीतरी सेरेमनीज चालू होत्या, म्हणजे काहीतरी कार्यक्रम सुरू असतील त्या स्टेटमध्ये. त्यामुळे ते लोक दे डिड नॉट वॉन्ट टू जॉईन द बॅटल. ते बॅटलला किंवा ते युद्धाला येण्यासाठी त्यांनी नकार दिला. फिडिपाइड्स took this message back to Athens with a heavy heart, but on light feet. लाईट फीट म्हणजे काय? तितक्याच वेगाने. पण ही जी बॅड न्यूज होती की जो त्यांचा नेबरिंग किंगडम होता स्पार्टा, हा त्यांना मदत करणार नाही. हा जो मेसेज आहे तेवढ्याच फास्ट कुणालापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं, ॲथेन्सच्या राजापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. म्हणून फिडिपाइड्स तेवढ्याच लाईट फीट म्हणजे खूप फास्ट याने तो तिथून निघाला. अगेन ही रॅन 100 किलोमीटर्स विदिन अ डे. कारण स्पार्टाला पोहोचण्यासाठी त्याला किती किलोमीटर यावं लागलं होतं? 100 किलोमीटर्स त्याला यावं लागलं होतं. परत त्याला त्याच दिवशी 100 किलोमीटर त्याला काय करायचं होतं? परत मागे जायचं होतं. When the generals of Athens heard the cold Spartan response, they did not lose heart. They were ready to fight on their own. When they got the news की स्पार्टा will not help them, जेव्हा त्यांना समजलं की ते त्यांना हेल्प करणार नाही आहे, पण जो तिथला हे होता ॲथेन्सचा जो जनरल होता, जो मोठा मुख्यमंत्री असतो, त्या मंत्रीनी आपले जे होप्स होते ते म्हणजे हे नाही केलेत. त्याला असं वाटलं की ठीक आहे, नाही मदत करते तरी काही फरक पडत नाही, आम्ही आमचं लढू. द पर्शियन आर्मी वॉज वॉचिंग ॲथेन्स लाईक अ कॅट वॉचेस अ माऊस होल. बघा इथे काय सांगितले? पर्शियन आर्मी जे मॅरेथॉनला येऊन पोचलेली होती, तर ते काय करत होते? त्या ॲथेन्सवरती काय करत होते? लक्ष ठेवून होते की ते कशा पद्धतीने आपला त्यांना हरवू शकतो. जसे एखादी कॅट काय करते? माऊस होलवरती, जिथे माऊस राहतो तिथे लक्ष ठेवून असतो की कधी आपण माऊसला पकडू. सो दे डिसाइडेड टू लॉन्च अ सरप्राईज अटॅक ऑन द पर्शियन. म्हणून ॲथेनियन्सनी काय केलं की आपण यांना काय करू? सरप्राईज म्हणजे त्यांच्यावर अटॅक करू, की त्यांचं लक्ष नसेल, ते जेव्हा बेसावध असतील तेव्हा आपण त्यांच्यावर काय करूया? अटॅक करूया. So they decided to launch a surprise attack on the Persians. The Athenian generals sent their flanks round the Persian forces like speeding arrows and began to draw them in. सो ॲथेनियन्सकडे आधीच काय होते? सैन्य कमी होते, कारण हा जो राज्य होता कम्पॅरेटिव्हली पर्शियनपेक्षा ते छोटं राज्य होतं. म्हणून त्यांनी काय केलं? त्याचे जे सैन्य होते त्या सैन्याला काय केलं? राऊंडमध्ये म्हणजे सगळ्या बाजूनी काय केलं? पसरवून टाकलेलं होतं. जसं आपण बघितलं शिवाजी महाराजकडे सैन्य कमी होते, पण ते मुघलांच्या सैन्याबरोबर कसे लढायचे? गनिमी काव्याने, की ते सगळीकडे लपून बसायचे आणि शत्रूवर अटॅक करायचे. त्याचप्रमाणे ॲथेनियन्सनी सुद्धा काय केलं की हे जे खूप मोठं हे लोक होते, कोण? पर्शियन्सचे जे सैन्य होते त्यांच्यावर अटॅक करण्यासाठी त्यांनी सुद्धा याच पद्धतीचा उपयोग केला. The Athenian generals sent their flanks round the Persian forces like a speeding arrows and began to draw them in. The Persian were not ready for battles. आणि पर्शियन्स या गोष्टीसाठी रेडी नव्हते. Even so, they were skilled archer. They showered arrows on the soldiers of Athens.
ते काय होते, स्किल आर्चर्स होते. स्किल आर्चर्स म्हणजे त्यांच्यामध्ये पर्शियन्समध्ये खूप चांगले धनुर्धारी लोक होते, जे खूप चांगल्या पद्धतीने त्यांना काय करता येत होतं, धनुष्य वगैरे चालवता येत होतं. सो दे शावर्ड ॲरोज ऑन द सोल्जर्स. त्यांनी काय केलं, त्यांच्यावरती बाणाची वर्षा सुरू केली, जिकडे तिकडे बाण मारायला सुरुवात केली. बट द ॲरोज सिम्पली फेल ऑफ देअर हेल्मेट अँड स्ट्रॉंग आर्मर्स. त्यांच्याजवळ जे शस्त्र होते, शस्त्रसाठा होता, तर त्या बाण त्यांच्याकडे ज्या वेगाने येत होते, त्यांनी त्यांच्या आणि ते बाण कुठे जाऊन लागत होते, त्या सैन्यांच्या हेल्मेटला, आणि त्यांच्याकडे जे आर्मर्स होते, जे त्यांच्याजवळ स्वतःचं रक्षण करण्यासाठी जे आर्मर्स होते, चिलखत ज्यांनी जे घातलेलं होतं. आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराज काय करायचे, जेव्हा पण शत्रूला भेटायला जायचे तेव्हा ते चिलखत घालायचे. त्याचप्रमाणे हे ॲथेन्सचे जे पण सैन्य होते, त्यांनी काय केलं होतं, पूर्ण आर्मर्स घातलं होतं, चिलखत घातलं होतं. तर त्यामुळे ते जे येणारे बाण होते, ते एकतर त्यांच्या हेल्मेटला लागत होते किंवा त्यांच्या चिलखतला लागत होते, म्हणजे आर्मर्सला लागत होते आणि खाली पडत होते. Also, the Athenians knew their seashore well. The Persian were new to the terrain. बघा इथे काय सांगितलेलं आहे की पर्शियन ते त्या एरियासाठी, टेरेन म्हणजे एरिया, त्या एरियासाठी पर्शियन लोक काय होते, नवीन होते, म्हणून त्यांना त्या एरियाची माहिती नव्हती. बट ॲथेनियन्स जे होते, त्यांना त्या सगळ्या सीशोरची म्हणजे त्या समुद्रकिनाऱ्याबद्दलची एकूण एक माहिती त्यांना होती, आणि याचाच फायदा कोणाला झालेला आहे, ॲथेनियन्सला झाला. Many more were injured, some of them were lost in marshy areas. The brave Athenians drove back every single remaining Persian soldiers back to their ships anchored in the bay. बघा काय सांगितलेलं आहे की याच गोष्टीचा फायदा त्यांना झाला. कितीतरी सैनिक इंजर्ड झाले, कोणी तिथेच मेला, किंवा कोणी ते मार्शी एरिया म्हणजे तिथे समुद्रकिनारा असल्यामुळे तो दलदलीचा प्रदेश होता, तर तिथेच काही लोक हरवून गेले, बिकॉज दे वर न्यू फॉर दॅट एरिया. सो दे डोंट हॅव एनी आयडिया अबाउट इट. सो त्यामुळे ते लोक तिथेच हरवून गेलेत, आणि अशा पद्धतीने ॲथेनियन्सनी काय केलं, त्या लोकांना मागे वळवलं, त्या लोकांना त्यांच्या शिप्सवर परत जाण्यासाठी भाग पाडलं. द बॅटल वॉज ओव्हर, बट द पर्शियन्स डिड नॉट ॲक्सेप्ट डिफीट. They saw that the entire army of Athens had rushed to the seashore, leaving the city of Athens far behind. बॅटल इथे ओव्हर झाली होती, पण काय झालं, पर्शियन्स डिड नॉट ॲक्सेप्ट डिफीट. पर्शियन्सनी हे जे त्यांची झालेली डिफीट म्हणजे काय, हार, ही झालेली हार त्यांनी स्वीकारली नाही. कोणी, पर्शियन्सनी. दे सॉ दॅट द एंटायर आर्मी ऑफ ॲथेन्स हॅड रश टू द सी शोर. त्यांनी बघितलं की संपूर्ण जी आर्मी आहे ती कुठे जात आहे, सी शोर म्हणजे समुद्रकिनाऱ्याकडे जात आहे. कोणती आर्मी, ॲथेन्सची आर्मी. सो त्यांनी बघितलं मुलांनो की ॲथेन्स जे आहे त्यांनी काय केलं होतं की आपलं जे राज्य होतं ते सोडून ते खूप मॅरेथॉनजवळ आले होते, आणि त्यांचं राज्य हे खूप लांब राहिलेलं होतं, आणि म्हणून ते जेव्हा त्यांची बॅटल ओव्हर झाली अँड वेन दे वॉन, सो दे ट्राय टू ते काय करत होते, मागे जाण्यासाठी किंवा त्यांच्या देशामध्ये परत जाण्यासाठी ट्राय करत होते. सो इथं समजत आहे आपल्याला की ओन्ली द एजेड पीपल, वुमेन अँड चिल्ड्रन वर लेफ्ट इन द सिटी. आणि फक्त त्या देशामध्ये, ॲथेन्समध्ये कोण राहिलं होतं, फक्त जी म्हातारी व्यक्ती आहे, एजेड पीपल आणि वुमेन्स आणि चिल्ड्रन फक्त त्या सिटीमध्ये होते. द पर्शियन नाऊ डिवाइस्ड अ न्यू प्लॅन. आणि आता त्याचाच फायदा घेऊन पर्शियननी काय केलं, एक न्यू प्लॅन तयार केला. द सी रूट टू द सिटी ऑफ ॲथेन्स वॉज मच शॉर्टर दॅन द लँड रूट. आणि आपण बघितलं होतं की हे लोक शिप्सनी आले होते. कोण, पर्शियन्सची जी आर्मी होती ते शिप्सनी आली होती, आणि ॲथेन्स जे होते ते लँड रूटनी आलेले होते. द पर्शियन डिसाइडेड टू टेक द सी रूट अँड पाउंड्स अपॉन ॲथेन्स फ्रॉम द सी साईड. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की आता हे जे लोक होते, ॲथेन्स लोक होते, ते आपल्या देशामध्ये परत जाण्यासाठी निघाले होते, आणि सी रूट हा जास्तीत जास्त जवळ होता ॲथेन्समध्ये पोचण्यासाठी कम्पॅरेटिव्हली लँड रूटमधून. सो पर्शियननी डिसाईड केले की आपण सी रूट घेऊया आणि तिथे जाऊन पोचूया, कुठे, ॲथेन्समध्ये. द ॲथेनियन आर्मी वूड टेक व्हेरी लाँग टू ट्रॅव्हल बॅक टू ॲथेन्स ऑन फूट विथ देअर हेवी आर्मर अँड वेपन्स. त्यांच्याजवळ असलेला शस्त्रसाठा घेऊन त्यांना
पायी जायचं होतं, म्हणजे ते पायी जाणार होते कुठे, ॲथेन्समध्ये. तो त्यांना पोहोचण्यासाठी ॲथेन्समध्ये काय लागणार होता, वेळ लागणार होता. विथ देअर हेवी आर्मर अँड वेपन्स, सीईंग द पर्शियन अँड डिफेन्सलेस पीपल इन द सिटी ऑफ ॲथेन्स वुड थिंक दॅट द ॲथेन्स हॅड लॉस्ट द बॅटल. सो ॲथेन्समध्ये जे लोक होते ते लोक काय बघतील, जेव्हा ते पर्शियन्सला बघतील तर त्यांना असं वाटेल की ॲथेन्स काय झालेलं आहे, पर्शियन लोकांबरोबर हारलेला आहे. अँड देन इट वुड बी इझी फॉर द पर्शियन्स टू टेक ओव्हर द सिटी. आणि त्यामुळे पर्शियन, कारण ॲथेन्समध्ये जे लोक होते त्यांच्याकडे आर्म्स होते, त्यांच्याकडे आर्मर नव्हती, त्यांच्याकडे शस्त्रसाठा नव्हता. तर ऑब्व्हियसली त्यांना असं वाटेल की पर्शियन आले आहेत, तर पर्शियननी आम्हाला काय केलेलं आहे, जिंकलेलं आहे. आणि पर्शियन्ससाठी इझी होऊन जाणार की ते त्या शहरावरती ताबा मिळवतील. द ॲथेनियन जनरल्स टू were good strategists. When they saw the Persian fleet leave in a hurry, they understood the Persians' plan. जेव्हा ॲथेनियन जनरलनी हे सगळं बघितलं की त्यांचा जो ताफा होता कोणाचा, पर्शियन्सचा, की ते खूप घाईत होते, त्यांनी त्यांचं जे प्लॅन बनवलं होतं त्यांना ॲथेन्समध्ये जाऊन पोचायचं आहे, ते त्यांना काय करायचं होतं, तो प्लॅन त्यांना त्या प्लॅनवर त्यांना काम करायचं होतं, म्हणून ते खूप घाई गडबडीत निघाले. आणि हे जेव्हा ॲथेन्सच्या जनरल्सनी बघितलं तेव्हा त्याला त्यांचा प्लॅन समजला. दे रिझॉल्व टू गो बॅक टू ॲथेन्स ॲज फास्ट ॲज पॉसिबल टू डिफेंड इट. आणि त्यांनी ठरवलं की ॲथेन्समध्ये लवकरात लवकर पोचायचं आणि त्यांना काय करायचं, डिफेंड करायचं. बट इट वॉज व्हेरी नेसेसरी टू लेट द पीपल ऑफ ॲथेन्स नो दॅट दे हॅड वॉन. पण त्याआधी तिथल्या लोकांना, ॲथेन्समध्ये जे लोक होते, आर्मलेस लोक होते, त्यांना समजायला पाहिजे की ॲथेन्स काय झालेलं आहे, पर्शियनबरोबर बॅटलमध्ये जिंकलेला आहे. पण हे कधी समजणार त्यांना, कारण तिथे काही फोन नव्हते किंवा कुठलं काही मेसेज करता येत नव्हतं. मग कशा पद्धतीने त्यांना समजणार. दे वूड वेट फॉर द विक्टोरियस ॲथेनियन आर्मी टू रिटर्न. देन दे वूड नॉट ओपन द सिटी गेट्स टू पर्शियन्स. दे वूड वेट फॉर द विक्टोरियस ॲथेनियन आर्मी टू रिटर्न. इथे काय सांगितलेलं आहे की ते लोक पर्शियन्स लोकांसाठी गेट उघडणार नाही, सिटीचे जे गेट्स आहेत ते उघडणार नाही, आणि पर्शियन आर्मी हे जे आतमध्ये येणार नाही. ते कोणासाठी वेट करणार, विक्टोरियस ॲथेनियन आर्मीसाठी. विक्टोरियस म्हणजे जे जिंकून आलेली ॲथेनियन आर्मी होती त्यांच्यासाठी. द सिटी वुड बी सेफ. Who would take this message to them? The message must be delivered before the Persians reached there. आणि हा जो मेसेज होता हा पर्शियन आर्मी पोहोचण्याच्या आधी त्या लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. सो हू डिलिवर्ड दिस मेसेज, हा जो प्रश्न होता सगळ्यांना म्हणजे हे होत होतं की कोण करणार हे काम. Who would travel faster than the Persian ships and that too on a longer route? Who else but Philippides? त्यांच्या डोळ्यात फक्त त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या डोक्यामध्ये फक्त एकच नाव आलं, तो नाव होता फिलिपाइड्सचा. Philippides had already completed a run of more than 200 kilometers just the day before. But he was a brave young man. He would do anything for his state. Also, this time he was to carry a happy message. फिलिपाइड्सनी याच्या आधी तो स्पार्टाला गेला होता, तेव्हा त्याने 200 किलोमीटर्स त्याने जस्ट एका दिवसाआधी त्याने काय केलं होतं, क्रॉस केलेलं होतं. सो इट वॉज व्हेरी हार्ड टास्क फॉर हिम की आता परत मॅरेथॉनवरून त्याला कुठे जायचं होतं, ॲथेन्सला जायचं होतं. बट दिस टाईम ही हॅड टू कॅरी अ हॅपी मेसेज. त्याला यावेळेस कुठला मेसेज कॅरी करायचं होतं, हॅपी मेसेज कॅरी करायचं होतं आणि ते ॲथेन्सच्या लोकांपर्यंत पोचवायचं होतं. It was not easy for Philippides to reach Athens sooner than the Persians did. That is why this time he left the usual safe route and chose another one that passed through cliffs and mountains but was much shorter. So यावेळेस त्याला फिलिपाइड्सच्या जे सैन्य आहे त्याच्यापेक्षा पण लवकर पोचायचं होतं. आणि तिथे दोन रस्ते होते. एक तर तो खडकाळ रस्त्यांवरून, माउंटेन्स आणि क्लिप्स म्हणजे काय तर खडकवाला रस्ता, दगडी रस्ता, ज्याच्यामध्ये खूप जास्त माउंटेन्स वगैरे आहेत, त्या रस्त्यावरून तो जाऊ शकत होता किंवा एक सरळ स्ट्रेट रूट होता. तर हे दोन रूट्स होते. जर तो माउंटेन्सच्या रस्त्याने जातोय तर तो तिथे लवकर पोचणार, आणि जर तो स्ट्रेट रूट घेतोय तर त्याला पोचायला वेळ लागेल. सो फिलिपाइड्स स्केल्ड द फर्स्ट स्टीप क्लिफ अँड पिक्ड अप स्पीड. तर त्याने कुठला रस्ता चूज केला, माउंटेनवाला रस्ता चूज केला, आणि तो त्या खडकाळ रस्त्यावरून तो चालायला लागला, त्याने स्पीड पकडली. ही हॅड टू रन मोर दॅन 40 किलोमीटर्स. इट वॉज व्हेरी हॉट. ही बिगॅन टू परस्पायर.
बघा काय सांगितलेलं आहे, त्याला किती किलोमीटर धावायचं होतं? 40 किलोमीटर्स. 40 किलोमीटर्स इट इज नॉट इझी फॉर एनीवन, की त्याला ते धावत जायचं होतं. पर्स्पायर होणे म्हणजे काय? जेव्हा तो रन करत होता तेव्हा तो घामाघूम झाला. पर्स्पायर होणे म्हणजे काय? तर घामाघूम होणे. There were some shady olive trees on one side of the road, but Philippites couldn't wait, couldn't rest. बघा रस्त्याच्या एका बाजूला पूर्ण ऑलिव्हचे झाड होते, ज्याच्यामुळे खूप जास्त काय झालेलं होतं, सगळीकडे शॅडो होती त्या झाडांची. पण त्या शॅडोमध्ये तो बसू शकत नव्हता किंवा तो थांबू शकत नव्हता, कारण त्याला खूप वेगात पळायचं होतं. त्याला लवकर पोचायचं होतं पर्शियन आर्मीपेक्षा. ही जस्ट रॅन ऑन अँड रॅन. His heart began to beat faster. He became weak with the hunger and thirst, but he didn't stop. बघा इथे काय सांगितलेलं आहे, त्याचं जे हार्ट होतं, त्याची हार्टबीट होती ती फास्ट होतं. कारण आपण थोडं जरी पळालो मुलांनो तरी आपल्याला धाप बसते आणि आपला हार्ट जो आहे, आपला हृदय जो आहे तो खूप जोरात बीट करायला लागतो. आपले हार्टबीट्स वाढतात ना, त्याचप्रमाणे त्याची कंडिशन झाली होती. त्याला भूक लागली होती, त्याला तहान लागली होती, पण तो 1 मिनिटाचाही त्याने ब्रेक न घेता तो कंटिन्युअसली धावत होता. ॲट लास्ट फिलिपाइड्स केम विदिन साईट ऑफ द सिटी गेट्स ऑफ ॲथेन्स. त्याला ॲथेन्सचा सिटी गेट, फायनली तो ॲथेन्सचा सिटी गेट काय करू शकत होता, बघू शकत होता. तिथपर्यंत पोचलेला होता. He was successful in his mission. He had reached before the Persian. आणि फायनली ही reached before the Persian army. तो त्यांच्यापेक्षा पण आधी तिथे तो पोचलेला होता. The people of Athens threw open the gates of Philippides. जे ॲथेन्स पीपल्स होते, ही वेलकम टू द फिलिपाइड्स. दे ओपन द गेट फॉर द फिलिपाइड्स. व्हॉट हॅपन फिलिपाइड्स? डू यू ब्रिंग गुड न्यूज ऑर बॅड? त्यांनी त्याला विचारलं की तू कुठली न्यूज घेऊन आलेला आहे, गुड न्यूज ऑर बॅड न्यूज? येस जॉय टू यू म्हणजे तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. वी वॉन. ॲज सून ॲज फिलिपाइड्स हॅड डिलिव्हर्ड दिस मेसेज, ही कोलॅप्स्ड म्हणजे पडणे. तो जमिनीवर कोसळून पडला. जसं त्याने मेसेज दिलं की हो आपण जिंकलेलो आहोत आणि हा मेसेज जसं त्याने डिलिव्हर्ड केलं, ही कोलॅप्स्ड ऑन द फ्लोअर. नेवर टू राईज अगेन, परत न उठण्यासाठी तो इतक्या जोरात कोसळून पडला, कारण आपण बघितलं त्याची कंडिशन खूप खराब झाली होती. ही हॅड लेट डाऊन हिज लाईफ इन द सर्व्हिस ऑफ ॲथेन्स. आणि त्याने त्याचे प्राण इथे गमावलेले आहे. कशासाठी? देशाला आपले त्याने काय केले होते? देशासाठी त्याने त्याचे प्राण हे त्यागलेले होते. देशासाठी सर्व्हिस देताना, देशाची सेवा करताना त्यांनी स्वतःचे प्राण हे गमावले होते. The story of Philippides has inspired the people of Greece for many centuries. आणि याचमुळे ग्रीसचे जे लोक आहेत, जेव्हा कधी फिलिपाइड्सची स्टोरी ऐकतात तेव्हा ते इन्स्पायर्ड होत असतात, त्यांना इन्स्पिरेशन मिळत असते. आपण पण नाही का, आपले जे हिरो आहे, नॅशनल हिरो, आपण जेव्हा त्यांची फ्रीडम फायटर्सची जेव्हा आपण स्टोरी ऐकतो तर आपण कुठे ना कुठे इन्स्पायर्ड होत असतो की आपल्याला पण आपल्या कंट्रीसाठी काही ना काही करायचं आहे. सो त्याचप्रमाणे ग्रीसचे लोकंसुद्धा फिलिपाइड्सला बघून काय होतात, त्याची स्टोरी ऐकून काय होतात, इन्स्पायर्ड होतात. हिज हिस्टोरिक रन फ्रॉम मॅरेथॉन टू ॲथेन्स बिकेम अ लिजेंड. त्याची जी हिस्टोरिक रन्स होती 42 किलोमीटर्सची मॅरेथॉन टू ॲथेन्स, ही काय बनलेली होती? एक लिजेंड स्टोरी बनलेली होती, कधीही न विसरणारी स्टोरी बनलेली होती. वेन द ऑलिम्पिक गेम्स वर स्टार्टेड इन ग्रीस, दिस लेजेंडरी इव्हेंट वॉज कॅमेमरेटेड, म्हणजे रिमेंबर. आपण ही जी ऑलिम्पिक गेम्स जेव्हा पण ग्रीसला सुरू होतात तेव्हा हे घेतलं जातं. म्हणजे का? तर त्याला लक्षात ठेवण्यासाठी, त्याला रिमेंबर करण्यासाठी, त्याला आठवणीत ठेवण्यासाठी हे मॅरेथॉन हे घेतलं जाते. In it the form of the sporting event, the marathon. Today marathons are arranged in many countries. आता फक्त ग्रीसमध्येच मॅरेथॉन अरेंज केल्या जात नाही, तर मॅरेथॉन सगळीकडे अरेंज केल्या जातात. कधी मुंबईला, कधी पुणे, कधी नागपूर, महाराष्ट्रात कुठे पण जे मेट्रो सिटीज असतात तिथे हे अरेंज केल्या जातात. आणि मेनी पीपल पार्टिसिपेट्स इन द मॅरेथॉन रनिंग रेस. तिथे देअर इज नो क्रायटेरिया, तिथे कुठलाही क्रायटेरिया नाही आहे की कोणी पण पार्टिसिपेट करू शकतो ज्याला धावण्याची आवड आहे. When you see one or when you are old enough to take a part in one,
रिमेंबर द फर्स्ट मॅरेथॉन रनर, आणि आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की फर्स्ट मॅरेथॉन रनर कोण होता? फिडिपाइड्स. सो स्टुडंट, ही होती छोटीशी स्टोरी बट इन्स्पायरिंग स्टोरी ऑफ फिडिपाइड्स, जे आपल्याला नेहमी इन्स्पायर करत राहणार आहे. आय होप तुम्हाला ही स्टोरी समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.